निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता दादा गट हा बेलाड इस्टेटमधल्या राष्ट्रवादीचं मुख्यालय ताब्यात घेणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आणि नियमानुसार राष्ट्रवादी अधिकृत पक्ष आता अजित पवार यांच्या गटाकडे आला, त्यामुळे कार्यालय नेमकं कोणाच्या ताब्यात येणार याकडे लक्ष असेल। हे कार्यालय राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट नाहीये तर पक्षाचं आहे, त्यामुळे अजित पवार गट ते ताब्यात घेण्याची शक्यता अधिक दिसतेय। सूत्रांकडून ही माहिती आहे, तर काही दिवसानंतर या संदर्भात अजित पवार यांच्याकडून घडामोडी घडण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादीमधल्या आता हालचाली आणखी वेगानं वाढत चालल्यात। पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या हालचाली दिसतात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सागर, आता पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाकडे गेल्यानंतर मुख्यालय ताब्यात घेण्यासंदर्भातला महत्त्वाचा मुद्दा येतोय, काय नेमके तपशील? मुंबईतील राष्ट्रवादी कांग्रेसचं बेलाड इस्टेट जे मुख्यालय आहे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संबंधित कार्यालय राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाची असल्याचं माहिती उपलब्ध होतीये। वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची जी कार्यालय आहेत ते वेलफेअर ट्रस्टच्या अंतर्गत नोंदणीकृत केलेली आहेत, पण मुंबईतील मुख्यालय जे आहे ते मात्र पक्ष कार्यालयाच्याच नावे नोंदणी आहे। राज्य सरकारने भाडेतत्वावर दिलेल्या जागेवर हे कार्यालय असल्याने आता अजित पवार यांचे अधिकृत पक्ष जो राष्ट्रवादी आहे तोच या पक्षाचा दावेदार असणार असल्याचं समजतं। यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्याकडून संबंधित कार्यालय वर दावा केला जाईल असं सांगितलं जातं आणि शरद पवार यांच्या गटाच्या कार्यालयाला मात्र पर्यायी अन्य ठिकाणी एकतर नोंदणी करणं आणि नवीन पक्ष कार्यालय शोधावं लागणार अशी एक जवळपास शक्यता वर्तवली जात आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा आता लक्ष लागले ते राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयाकडे, मुख्यालयाकडे। शरद पवार गट आता या संदर्भात काय नेमक्या हालचाली करणार आहेत तेही पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल। तर राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाबत ही संदर्भातली महत्त्वाची बातमी। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गट बेलाड इस्टेटमधल्या आता हे राष्ट्रवादीचं मुख्यालय ताब्यात घेणार का याकडे लक्ष लागलेलं आहे।